आम्ही जेवायला थांबलेलो हॉटेल गणेश कृपा। इथे बघू शकता तुम्ही संगमेश्वरला आम्ही मोस्टली संगमेश्वरला हॉल्ट घेतो। इथे खरंच खूप छान असं जेवण भेटतं आणि फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही फ्रेशही होऊ शकतात। आणि मेन म्हणजे इथे स्पेशल खोबऱ्याचे मोदक भेटतात, खूप फ्लेवरचे भेटतात। श्री गणेश कृपा म्हणून आहे। नंबर मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शन मध्ये देईन आणि ह्यांचं कार्डही दाखवेन, ॲड्रेस पण पाठवेन तुम्हाला। आणि कोणत्या कोणत्या फ्लेवर्सचे मोदक मिळतात सो ते मी सगळं डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन। जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच या आणि इथे घ्या। स्वस्त आणि खूप मस्त असे फ्लेवरचे मोदक आहेत, नक्कीच एकदा ट्राय करा। तर नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज आम्ही चाललोय गावाला, कोकणात, आणि वाटेत थांबलोय तर निसर्ग बघा किती छान आहे। सो असं काहीसं वातावरण झालंय इथे। आणि आम्ही मुंबई गोवा हायवेनेच आलो, तर मध्ये रस्त्यात 2-3 असे खड्डे आहेत, बाकी रस्ता चांगला आहे आणि खूप छान असं वातावरण झालंय, मस्त ग्रीनरी आहे आणि खूप मस्त असं माहोल झालाय। निसर्ग बघू शकता तुम्ही, मस्त हवा लागते आणि धुकं झालंय। सो असं वातावरण आहे। आता वाजलेत सकाळचे 10 आणि बघू शकता तुम्ही वातावरण कसं झालंय। तर आम्ही इथे काय करतोय, आम्ही थांबलोय साईडला मस्त वातावरण बघायला, कारण बरेचसे झरे आहेत आणि खूप छान वाटतंय। तर आपल्या ब्लॉगची स्टार्ट ही इकडूनच झाली आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय बनवतोय। सो या मी तुम्हाला दाखवते इकडे काय चाललंय। इथे आहे ओमकार आणि इथे आमची चालली आहे मॅगी। गॅस चालू आहे बघा, इथे मस्त मॅगी बनते। आता हे आम्ही कॅरी केलेलं घरूनच, आम्ही असं ठरवलेलं, आमची कॅम्पिंग चालली आहे बघा। सो आम्ही असं ठरवलेलं की थांबून मॅगी वगैरे बनवायची आहे, मस्त मजा करायची आहे, असं आम्ही ठरवून आलेलो। सो आम्ही टोप आणि चमचे सगळं घेऊन आलोय। तर आता मस्त मॅगी चालली आहे, मॅगी बनवणार आहे, तर ते मी तुम्हाला दाखवेन, नक्कीच बघा। आणि तुम्हीही कॅरी करायचं, असं प्रवासाला जात असाल, ट्रॅव्हलिंगला जात असाल तर नक्कीच मॅगी कॅरी करा, कारण ती लगेच बनते। सो या मी अजून दाखवते तुम्हाला। आता निसर्ग बघा किती छान आहे। सो इथे कार पार्क केली आहे आणि हा आपला हायवे आणि मॅगी बनते। तर मॅगी तर एकदा मी तुम्हाला दाखवते निसर्ग किती छान झालाय। तिथे बघू शकता, तिथे ढग खाली उतरलेत आणि ह्या बाजूला बघा किती मस्त वाटतंय, हिरवगार असं कोकण झालंय, सजलंय। इथे बघाल तर डोंगर आहेत पूर्ण आणि असं झुळझुळ वाहणारं पाणी आहे इथे, हिरवगार असं सगळं झालंय बघा। या जरा अजून काहीतरी एक्सप्लोर करूयात। इथे बघा मॅगी बनते। पप्पा काय मॅगी बनवताय? सो इथे मॅगी बनते आणि हे दोघं बघा कुठे चाललेत, ओमकार आणि दादा आहे। चला त्यांच्या बरोबर जाऊयात, जरा खाली काय आहे ते बघूया। रस्ता बघा, वाव। सो मॅगी आमची बनत आली आहे बघा। सो आता गावी आम्ही चाललोय, तर गावी आमच्या देव बदलली आहे। तर बरेच कोकणी लोकांना आपल्या माहितीच असेल, देव बदलली म्हणजे आपले जे देव असतात ते चेंज करतात, बदलतात नारळ। तर तो मोठा प्रोग्राम असतो, तर तो आहे गावी, तर आम्ही सगळे चाललोय आणि बरेचशे गोष्टी आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवेन। आम्ही गावी काय काय एन्जॉय करणार आहे तेही तुमच्याबरोबर शेअर करेन।
तर नक्कीच पाहत राहा आणि भरपूर सारं एक्सप्लोअर करायचं आहे. सो फायनली आय एम सो एक्सायटेड की आम्हाला खरंच खूप छान असं वातावरणात आम्ही निघालोय, ट्रॅव्हलिंग करतोय. सो ते एक बेस्ट आहे. सो आता मॅगी म्हणते, तर ती पण आपल्याला खायची आहे. सो या, सो मॅगी झाली, आता बनली आहे मॅगी मस्त. नका नाही स्टेअर नका करू, झालं. वाडा त्यात वाडा थोडीशी गरम आहे तो बघा. सो मस्त अशी मॅगी बघू शकता आणि मस्त असं निसर्ग, सुंदर असा निसर्ग आणि गरमागरम अशी मॅगी. सो या मॅगी खायला आमच्या सोबत. सो या मॅगी खायला. एक नंबर अशी मॅगी झाली आहे, मस्त झाली मॅगी. टोप घेतलाय पप्पाने खायला. हो मम्मी काय खा, कशी लागते बघ. आम्ही प्रयागराजला गेलेलो, तेव्हा आम्ही पहिल्यांदा बनवलेली मॅगी आणि आम्हाला खूप आवडलेलं. सो आम्ही यावेळेस पण ट्राय केलं की बनवूया. कसं लागतंय हो ताई, कसं लागतंय? खूप छान, तिनेच बनवली. सो अशा प्रकारे मॅगी झाली आमची खाऊन आणि आता पुढचा प्रवास. सो पुढे जायचं आहे, मला वाटते संध्याकाळ होईल पोहोचेपर्यंत देवगडला. तर चला आता बघूयात. तिकडे समोर बघू शकता किती धुकं आलंय, ढगच आलेत खाली आणि इथे बघा डोंगर मस्त हिरवगार झालंय. इथे काहीतरी काम चाललंय. टाइम झालाय 10:50 झालेत सकाळचे आणि वातावरण बघू शकता किती काळोख केलंय, अजिबात ऊन नाही. सो मस्त वाटतंय आम्हाला. आता इथे बघू शकता गाव तुम्ही साईडला आणि वरती धुकं बघा, सगळं हिरवगार झालंय. आता हा गाव आहे लोणेरे गाव आहे, ही वस्ती आहे महाडमधलं लोणेरे गाव. आता आपण बघूयात कशेडी बोगद्याची परिस्थिती काय आहे ती. तर दोन्ही साईडचे बोगदे चालू झालेत बघा, येताना पण आणि जाताना पण. तर रस्ता थोडे असे डॅमेज आहेत, थोडेच असे पॅच आहेत आणि बाकी तर रस्ता चांगला आहे. तर बोगद्याला पेंट पण केलंय बघा आणि डोंगर बघा, इकडचं सगळं हिरवगार असं झालंय. आणि फायनली कशेडी बोगद्यात एंटर केलंय आपण. तर बघू शकता मस्त लाइटिंग केली आहे, लिकेज वगैरे कुठेच काही नाहीये. आणि अशी लाइटिंग आहे मस्त. बोलतात 5 काय 7 मिनिटाचा हा बोगदा आहे.
पूर्ण. बरचसं काम झालंय रस्त्याचं. दोन्ही साइडचे बोगदे चालू झालेत. आता गाड्या चालल्यात बघू शकता. बोगद्याच्या आतला रस्ता तर खूप चांगला आहे. आताच बघा वरती मस्त पाऊस पडत होता. भिजून आले मी. मम्मी काय करते? कसं वाटतं? एक रूम आहे तो गेला. ट्रिप मध्ये आम्ही खूप मजा करतोय. सुंदर. आणि ते पप्पा आताच फोनवर बोलून झालेत. हाय. सो मस्त पाऊस पडतोय. आणि आता आम्ही चिपळूण क्रॉस केलंय. सो संगमेश्वरला थांबू जेवायला. आणि तेही मी तुम्हाला दाखवेन कुठे आम्ही जेवायला थांबतोय ते. सो चला. आम्ही जेवायला थांबलेलो हॉटेल गणेश कृपा. इथे बघू शकता तुम्ही. संगमेश्वरला आम्ही मोस्टली संगमेश्वरला हॉल्ट घेतो. आणि तिकडेच हे हॉटेल गणेश कृपा आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. तर इथे खरंच खूप छान असं जेवण भेटतं. आणि फ्रेश वगैरे व्हायचं असेल तर तुम्ही फ्रेशही होऊ शकतात. आणि मेन म्हणजे इथे स्पेशल खोबऱ्याचे मोदक भेटतात. खूप फ्लेवरचे भेटतात. अशी पार्किंग पण आहे इथे. कार पार्क करू शकतो. आणि हे आहे ते हॉटेल. सो अशी कार पार्क करू शकतो इथे हॉटेल गणेश कृपा. आतून हॉटेल खूप मोठं आहे. हॉटेल गणेश कृपा जे संगमेश्वरमध्ये आहे तर तिकडेच आपण आलोय. आणि इकडचे मोदकची क्वालिटी बघा आणि मोदक कसे तेही बघा. आणि खूप मस्त असे मोदक असतात. तर जेवण पण खरंच खूप रुचकर आहे. तर या मी तुम्हाला दाखवते कसे काय काय आहेत ते मोदक. तर या आपण बघूयात. लहानच असते. 330 ग्राम मोदक आहे. 5 फ्लेवर असतात. 5 फ्लेवर असतात. मँगो आहे, चॉकलेट आहे, स्ट्रॉबेरी आहे, सीताफळ आणि किवी. 110 330 ग्रॅम. अजून काय काय आपल्याकडे? अजून काजू कतली आहे, खोबरा वडी आहे गुळामध्ये, खोबरा काजू वडी आहे, मँगो खोबरे लाडू आहे, लाडू चिवडा, मसाला काजू आहे, लाईट चिवडा
आहे. आमरस. 17 वर्ष मुंबईला पण पाठवा. आणि याचे नंबर द्या. श्री गणेश कृपा म्हणून आहे. नंबर मी तुम्हाला नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ह्यांचं कार्डही दाखवेन, ॲड्रेस पण पाठवेन तुम्हाला. आणि कोणत्या कोणत्या फ्लेवर्सचे मोदक मिळतात सो ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. जर तुम्हाला हवं असेल तर नक्कीच या आणि इथे घ्या. स्वस्त आणि खूप मस्त असे फ्लेवरचे मोदक आहेत, नक्कीच एकदा ट्राय करा. आणि असं आहे हे हॉटेल. आता आपण इथून जेवून फ्रेश वगैरे झालोय. आता आपल्याला पुढचा टप्पा पार पाडायचा आहे, म्हणजे आता आपल्याला पुढे जायचं आहे. इथून आमचं गाव देवगड 3 तास असेल. सो आता झालं, फ्रेश वगैरे झालो, जेवलो मस्त पोटभर आणि आता पुढच्या दिशेने प्रस्थान करतोय. चला. सो फायनली आम्ही गावी पोचलो आणि वाजलेत 5 आणि आम्ही पोचलो. सकाळी आम्ही निघालेलो 8 वाजता. सो गावी आल्याला बघा वातावरण किती छान आहे. वाव. सो बघा किती मस्त असं वातावरण झालंय गावी कट्यावरती. पाऊस पडतोय लाईट लाईट. आता हे जे पहिलं घर लागलंय ते कोंड्यांचं घर आहे, त्यानंतर सागवेकर आणि नंतर आमचं प्रभूंचं. टाकलं वाव. पाणी व हो हो खुशी. वा 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 वा. होय हरिओम हरिओम. चलो. हे आहे आमचं घर प्रभूंचं. आणि आता आज जाऊया. सगळे झोपलेत, आम्ही आलोय संध्याकाळचे. अरे नको रे बिचाराला. चला. सगळं भिजलंय व तुळस तर बघ अंघोळच घातली तुळशीला. आलो आलो आम्ही. हा आता हे कालवं बघा. हे आहे जे सॉफ्ट सॉफ्ट आहे हे कालवं आहे. तर ही मोठी कालवं आहेत ही बघा
जे खूप कॉस्टली असतात. आता छोटी छोटी हे जे आहेत ते छोटी आहेत, ह्याचं सुखं करतात. ट्रॅक्टरला चालू कसं करायचं माहिती आहे, ज्यावेळी हे ऑन ऑफचं स्विच आहे, ऑन ऑफचं स्विच करून पुढे किक सिस्टम याला दिलेली आहे. आणि किक मारते पण समजा किक जर बसत नसेल तर एक चोक आपण म्हणजे हे करायचा, ऑन करायचा आणि एकदा किक मारायचा, ऑटोमॅटिक त्याच्यावर सुरू होणार मग. बस झालं इकडनं पाठवून द्या. बस झालं तेवढं बस झालं. बारीक आधी ते लागली घ्यायला